आता आपण वापस आलो, बरोबर आहे. तर आपला पहिलेचा जो सेशन होता सब्जेक्ट वर होता, बरोबर आहे. सब्जेक्ट तर आपण बघितलो कालच्या पिरियडमध्ये, बरोबर पिरियडला. पण प्रिव्हियस जो बिफोरचा जो आपला सेशन होता कशावर होता, सब्जेक्टवर होता. सब्जेक्ट पूर्ण आपल्याला माहिती झाले. आता सब्जेक्ट कसे यूज करायचे, काय यूज करायचे आपल्याला सर्व परिपूर्ण माहिती झालं. आता कोणता सब्जेक्ट पहा, कसं यूज करायचं, काय यूज करायचं ते माहित आहे का. आता राहिले सर्व तुम्हाला बेसिकली माहित झालं. आता जर टेन्स शिकायचं आहे तर टेन्स मध्ये किती प्रकारचे टेन्स असतात सर्व आपल्याला माहितच असते. पण टेन्स म्हणजे का, जर टेन्स शिकायच्या आधी थोडं बेसिकली आपण बघूया, बरोबर आहे. टेन्स शिकताना आपण कोणताही जर स्ट्रक्चर घेतला, समजा एखादी तुम्हाला माहिती नाही सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर घेतला, ते तरी सुद्धा सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड हा स्ट्रक्चर तुला सोडतच नाही. म्हणजे आपल्याला काय माहित झालंय, तर सब्जेक्ट तर माहितच होतं, सब्जेक्ट तर प्रेडिकेट प्लस माहितच झाला. हा सब्जेक्ट ना हा तुमचा इकडे प्रेडिकेट, बरोबर आहे. सब्जेक्ट कोणावर डिपेंड असतं, प्रेडिकेटवर. प्रेडिकेट त्याचा सेन्स कोणावर डिपेंड असते, सब्जेक्टवर, बरोबर आहे. आता याचा मला सांगा की बिना सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे म्हणून हा सेंटेन्स टिकला आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता मला सांगा सब्जेक्ट, जेवढे पण सब्जेक्ट तुम्हाला सांगितलं, आ यू दे वी ही शी इट, त्याचं काय झालं, हाऊ टू यूज, वापरण्यामध्ये कसं आहे, यूज करण्यामध्ये कसं आहे, आणि नेचर मध्ये सांगताना कसं आहे ते पण आपल्याला आज माहित झाला, बरोबर आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट हा कसा असतो, नेचर मध्ये सांगताना कसा असतो, सिंग्युलर असतो का प्लुरल असतो, सर्व आपल्याला माहित झालेलं आहे. आणि याच्याच नुसार येणारा जो वर्ब असेल तो काय असेल, सिंटॅक्स, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सिंटॅक्स म्हणजे सेंटेन्स. ओके, सेंटेन्स कोणासोबत डील करतो, सिंटॅक्सचा नियम काय, व्हॉट इज द सिंटॅक्स, व्हॉट इज द सिंटॅक्स, dealing with the structure of sentence, the structure of sentence, बरोबर आहे, the structure of sentence. सिंटॅक्स म्हणजे का, the dealing with the structure of sentence. आता सर म्हणतात एखादी, सर तुम्ही शिकवले हा सिंटॅक्स काय, तो सुरुवातीला हा व्हिडिओ बघितलेला असेल पार्ट्स ऑफ स्पीच करताना, त्याला सिंटॅक्स म्हणून ओळखलेला असेल. आता खरा वेळ आला की आपण आतापर्यंत का शिकत आलेलो होतो, सिंटॅक्स शिकत आलेलो होतो का, मॉर्फोलॉजी. व्हेरी गुड, दॅट्स नाईस, ओके करेक्ट. आता मॉर्फोलॉजी म्हणजे का होते मॉर्फोलॉजी म्हणजे, नाईस नाईस नाईस, व्हेरी गुड व्हेरी गुड, ठीक आहे. वन्स अगेन टेल मी मॉर्फोलॉजी. हाँ ओके, स्टडी ऑफ वर्ड, स्टडी ऑफ, हाँ स्टडी ऑफ वर्ड्स and parts of speech, and parts of study and words and parts of speech, ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, ठीक आहे. मॉर्फोलॉजी आपण पहिल्यांदा शिकलो. मॉर्फोलॉजी म्हणजे का, शब्दांचे शास्त्र. मॉर्फोलॉजी म्हणजे का, शब्दांचे शास्त्र. आता मॉर्फोलॉजी म्हणजे का, खरंच कोणा लोकांना माहित होतं का, नाही. जेव्हा मी ज्या लोकांनी आजपर्यंत, ज्या पर्सननी माझा हा सुरुवातीपासून बेसिकली पासून ज्यांनी मला वॉच केलेला आहे, ज्यांनी मला माझा पिरियड अटेंड केलेला आहे, त्यांना मॉर्फोलॉजी समजलेला आहे आणि सिंटॅक्स पण समजलेला आहेच आहे, बरोबर आहे. पण आपण स्टार्टिंगला महत्वपूर्ण होतं की सिंटॅक्स शिकणं जरुरी होतं की मॉर्फोलॉजी जरुरी होतं. कारण का मॉर्फोलॉजी, पहिले पार्ट ऑफ स्पीच म्हणजे पूर्ण, बरोबर आहे. हा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे का आणि स्टडी ऑफ वर्ड्स म्हणजे का, सरळ सरळ एकच मुद्दा आहे की सेंटेन्स कसा बनतो. आपला विषय होता पहिले, सेंटेन्स कसा बनतो, अ ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड अ सेंटेन्स. पहिले जरुरी होतं की आपल्या मॉर्फोलॉजी शिकणे जरुरी होतं, नीडिंग होतं. वी हॅव टू नीड टू लर्न द मॉर्फोलॉजी मॅटर, because without morphology can you make the sentence in the English grammar? No, because morphology म्हणजे शब्दांचे शास्त्र होतात आणि morphology म्हणजे इंग्लिश मध्येच काय होते, स्टडी ऑफ वर्ड म्हणजे शब्दांचे अभ्यास. आणि शब्दांचा अभ्यास कोणत्या टॉपिक मध्ये होते, कोणत्या टॉपिक मध्ये होते, पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती किती आहेत, 8. कोणत्या
शब्दांचा तुम्ही पार्ट्स ऑफ हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन द इंग्लिश ग्रामर? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. ओके, किती आहेत? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड लास्ट इज इंटरजेक्शन. बरोबर आहे. म्हणजे आपण सरळ काय घेतलो, आपल्याला मॉर्फोलॉजी शिकायचा होता. आपल्या स्टार्टिंगला मॉर्फोलॉजी का बरं शिकलो? कारण स्टार्टिंगला मॉर्फोलॉजी का बरं शिकलो? कारण अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आता शब्दांचा जर साठा असेल आणि ते स्ट्रेट लाईन तयार होत असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड मिनिंगफुल नुसार इंग्लिश ग्रामर मध्ये, त्याला काय म्हणतात? कामदार सेंटेन्स म्हणतात. अ ग्रुप ऑफ वर्ड ना इज कॉल्ड, वी हॅव द मेनी वर्ड्स and to make it set that is called the sentence. बरोबर आहे, that is called the sentence. आता मला सांगा, मॉर्फोलॉजी आपण शिकलो. आता मॉर्फोलॉजी मध्ये कोणाचा अभ्यास केला? मॉर्फोलॉजी मध्ये शब्दांचा अभ्यास झाला म्हणून सेंटेन्स बनला. सेंटेन्स म्हणायच्या नंतर सेंटेन्स कसा बनला बेटा? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. बरोबर आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड बनलाच, पण आता विषय कसा असते, टेन्स मध्ये तर सेंटेन्स असतात. कारण इतके स्ट्रक्चर ना फॉर्म्युले असतात टेन्स मध्ये. तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स का तुमचा सब टेन्सेस कोणते असतात आपल्याला माहित असते का? नाही. तर त्यासाठी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस हा जो स्ट्रक्चर आहे लिहून ठेवायचा, आणि सिंटेक्स मध्ये का हा लिहून ठेवायचा. आता खरी वेळ आली सिंटेक्स शिकण्याची. व्हॉट इज द सिंटेक्स इन रिअली इन द इंग्लिश ग्रामर? बरोबर आहे. व्हॉट इज द सिंटॅक्स आर डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. हा जेव्हा स्ट्रक्चर आपला आहे, कोणता स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. हा जेव्हा खरा जो स्ट्रक्चर आहे, जो कोणासोबत डील करेल? सेंटेन्स सोबत डील करेल, तेव्हाच का मिनिंगफुल सेंटेन्स बनेल? तो टेन्स वाईज. बरोबर आहे. तो का बनेल? टेन्स वाईज. समजला उदाहरण? समजला एक्झाम्पल? मी काय म्हणताय? बरोबर म्हणताय. आता मला सांगा, मॉर्फोलॉजी जर आपण शिकलेला आहोत, मॉर्फोलॉजी मध्ये सुरुवातीला शिकणे गरजेचंच होता. जर डायरेक्टली आपण सिंटॅक्स शिकला असता, कोणता मूर्ख व्यक्ती सिंटॅक्स शिकवेल का? डायरेक्टली मॉर्फोलॉजी शिकवून ठेवलं तुम्हाला ना, आणि डेफिनेशन सांगून ठेवलं होतं. बरोबर आहे. पण डायरेक्ट आपण मॉर्फोलॉजी शिकण्याचा रिझन काय होतं की शब्द कसे बनतात, कोणत्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो? मॉर्फोलॉजी. बरोबर आहे. मॉर्फोलॉजीचा मिनिंग काय बेटा इंग्लिश मध्ये? द स्टडी ऑफ वर्ड्स अँड पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर आहे, असं आहे. आणि पार्ट्स ऑफ स्पीच मॉर्फोलॉजी झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला सिंटॅक्स कडे आपण वळलेलो होतो. तर सिंटॅक्स म्हणजे का होतं? सिंटॅक्स म्हणजे डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. एकदा डिटेल मध्ये छान 2 मिनिटांमध्ये बघू सिंटॅक्स काय असते थोडक्यात. ओके, हा सिंटॅक्स काय असते. टेन्स सुरू करायच्या आधी थोडंसं बेसिकली जर नॉलेज असेल, डायरेक्ट जर कोणी टेन्स सुरू करत असेल तर आपल्या चॅनल शिकवणं जमत नाही, कारण आपली टेक्निक काय असतो? व्हेरी डिफरंट असतो. बरोबर आहे. आणि शिकवण्याची जे जास्तीत जास्त मागचा उद्देश, कोणताही व्यक्ती माझ्याकडून रिझल्ट घेऊन गेलाच पाहिजे. कोणताही व्यक्ती काही नवीन घेऊन गेलाच पाहिजे. अजून एक आहे बेटा, मागच्या वेळेस मी तुम्हाला क्वेश्चन केलेला होता. चला, सिंटॅक्स सोबत एक नवीन आहे टॉपिक. बरोबर आहे. एक छोटासा आपण बघू. पहिले सिंटॅक्स बघून टाकू. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काढू त्याला. आता ठीक आहे, आपण कोणती अल्फाबेट शिकत आहोत? आपण कोणती अल्फाबेट शिकत आहोत? अल्फाबेटची स्पेलिंग काय? अल्फाबेट्सची स्पेलिंग काय? अल्फाबेट्स, ALPHA, अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे काय होते? लँग्वेज होते. काय होते? लँग्वेज होते. आणि कोणाला इथं कन्फ्युज झाले असेल तर आता सर तर मास्टर का बयान आहे. आता अल्फाबेट्स म्हणजे लँग्वेज लिहून टाकला म्हणजे लँग्वेज होऊन जाते. अरे हो ना, अल्फाबेट्स मध्ये लँग्वेज होते. आणि अल्फाबेट म्हणजे तुमचे जे मुळाक्षर आहेत, तो अल्फाबेट म्हणजे फक्त काय होते? अल्फाबेट म्हणजे काय होते? A to Z. बरोबर आहे. तुमचे अल्फाबेट्स म्हणजे तुमचे A to Z हे डिफरंट झाले. हे का झाले? इथं डिफरंट झाले. आणि हे अल्फाबेट म्हणजे A to Z होतात. आणि ज्याला जर अल्फाबेटच्या हा जो अल्फाबेट जो वर्ड आहे याच्या शेवटी जर यस लागला तर त्याचा मिनिंग बदलते. त्या अल्फाबेटचा मग मिनिंग काय होते? लँग्वेज.
काय होते लँग्वेज. जो अल्फाबेट्स आपण वापरला तो अल्फाबेटचा मिनिंग काय होते लँग्वेज म्हणजे भाषा. आणि अल्फाबेट म्हणजे काय होते फक्त मी अल्फाबेट स नाही लावत अल्फाबेट स म्हणतो मी. अल्फाबेट्स म्हणजे काय होतं लँग्वेज होते. आणि अल्फाबेट म्हणजे फक्त त्याचा प्रमाण अल्फाबेट म्हणजे ए टू झेड हा अलग झाला आणि हा पण डिफरंट झाला. अल्फाबेट्स डिफरंट आहे ना. जमीन आसमानचा फरक आहे दोन स्पेलिंग मध्ये. कोणाकोणाला माहित नसतो त्याकडून माझ्याकडून माहित करा ना. अल्फाबेट्स म्हणजे काय होते अल्फाबेट्स हा जो वर्ड आहे अल्फाबेट याच्या शेवटी यस लागला म्हणजे याचा मिनिंग बदलला. बरोबर आहे. मग याचा मिनिंग काय झाला लँग्वेज झाला. अल्फाबेट्स म्हणजे काय झाला लँग्वेज. बरोबर आहे. जसं सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स आणि मोर्फोलॉजी मध्ये जमीन आसमानचा डिस्टन्स आहे. जमीन आसमानचा अंतर आहे फरक आहे. बरोबर आहे. तर अल्फाबेट्स म्हणजे काय असतो बेटा लँग्वेज. आणि अल्फाबेट म्हणजे का इथं कन्फ्युज व्हायचं नाही. जो कोणी तुम्हाला विचारेल कारण हो अल्फाबेट्स म्हणजे लँग्वेज प्रूफ का आहे सरळ रिझन आहे. अल्फाबेट हा जो वर्ड आहे याच्या शेवटी यस ला जर लागला तर त्याचा लँग्वेज त्याचा मिनिंग काय होते चेंज होते. त्याचा अल्फाबेट हा जो वर्ड आहे त्याच्या शेवटी यस लागलेला आहे त्याचा मिनिंग काय होत आहे लँग्वेज. बरोबर आहे. वारंवार तो सांगत आहे कारण अल्फाबेट ऑलरेडी जेव्हा अल्फाबेट आहे अल्फाबेटलाच ए टू झेड म्हणतात. मग अल्फाबेट्सला यस लावून तुम्ही त्याचा मिनिंग का बिघडून राहिले. बरोबर आहे. मुद्द्यावर आलो मी सड मध्ये. मग अल्फाबेट्स म्हणजे काहीतरी भलताच मिनिंग होत आहे. अल्फाबेट्स म्हणजे काय होते लँग्वेज होते. आणि अल्फाबेट म्हणजे काय होते ए टू झेड. जसे तुमचे कॅपिटल लेटर आणि ते स्मॉल लेटर मध्ये. तो बेसिकली पार्ट 1 मध्ये गेला. बरोबर आहे. अल्फाबेट म्हणजे का ए टू झेड आणि अल्फाबेट्स म्हणजे का लँग्वेज. जर जमीन आसमानचा इथं फरक समजला तसाच फरक आहे. तर सुरुवातीला आपण का शिकलेलो होतो मोर्फोलॉजी. आणि मोर्फोलॉजी म्हणजे काय होते शब्दांचे शास्त्र. म्हणून मोर्फोलॉजी म्हणजे काय म्हणतात त्याला मोर्फोलॉजी शिकणे इम्पॉर्टंट होतं की सिंटॅक्स शिकणे डायरेक्ट इम्पॉर्टंट होतं. मोर्फोलॉजी कारण आपल्याला शब्द आलेच नसते. शब्द कसे बनले का बनले आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकलाच नसता. आपल्याला माहित झालं असते का शब्द कसे बनले असते. शब्दांचाच का असतो साठा असतो त्याचा एक कलेक्शन असतो त्यालाच का स्ट्रेट लाईनचा एक तयार होते मिनिंगफुल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड नुसार तेव्हाच का बनते तो सेंटेन्स बनते. बरोबर आहे. मग याचंच नाव काय होते बेटा सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजेच काय होईल dealing with the structure of sentence. Dealing with the structure of sentence. Dealing with the structure of sentence. लिहून घ्या. IMP करा आणि आठवून ठेवा बिलकुल 2 मिनिटांमध्ये पिरियड खतम होईल. आपला टाइम झालेला आहे. सिंटॅक्स डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. का सिंटॅक्स म्हणजे डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. व्हॉट इज सिंटॅक्स डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. टू लर्न अगेन and to don't forget it. बरोबर आहे. व्हॉट इज सिंटॅक्स डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सिंटॅक्स. ब्युटिफुल नेम. असं बरोबर सिंटॅक्स. बरोबर आहे. तसंच आहे सिंटॅक्स म्हणजे का नेमकं काय असतं सिंटॅक्स मोर्फोलॉजी म्हणून तुम्हाला समजलेलं आहे. आता सिंटॅक्स काय बेटा डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता कोणत्या स्ट्रक्चर सोबत डील करते सेंटेन्स कोणत्या स्ट्रक्चर सोबत सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड हाय लिहून घ्या. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड विदाउट सब्जेक्ट. बरोबर आहे. आपले सब्जेक्टही माहित झाले वर्बही माहित झाले. बरोबर आहे. हेल्पिंग वर्बही माहित झाले सर्वच वर्ब माहित झाले आणि सब्जेक्ट पण माहित झाले आणि अदर वर्ड पण माहित झाले. हो गया. आर यू फिनिश युअर वर्क. ओके. सो आता जस्ट 2 मिनिट. तर सिंटॅक्स म्हणजे आपल्याला समजून आलं. सिंटॅक्स म्हणजे वाक्य संकलन वाक्याचा जास्तीत जास्त अभ्यास सिंटॅक्स. इंग्लिश असे होऊन गेले आहे की जास्तीत जास्त इंग्लिश मध्येच माहित होऊन गेले आहे. मराठीत जर अर्थ काढला तर कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होते कधी कधी गलतीनं.
बरोबर आहे. पण सिंटॅक्स चला इंग्लिश टू इंग्लिशच घेऊ आपण, ठीक आहे. पण थोडा अर्थही सांगायला लागतेच. आणि सिंटॅक्स म्हणजे का, वाक्याचा पूर्ण जो अभ्यास होते, कसा डील करते सेंटेन्स स्ट्रक्चर सोबत, स्ट्रक्चर सेंटेन्स कसा सोबत डील करते, बरोबर आहे. याचं अपोजिशन कसं आहे ते, म्हणजे स्ट्रक्चर एखादी आहे तो सेंटेन्स सोबत कसा बनते, आणि कोणता स्ट्रक्चर कोणता सेंटेन्स सोबत कसा तयार होते, बरोबर आहे. आणि कोणता स्ट्रक्चर वाईज कोणता सेंटेन्स बनते, कोणत्या सेंटेन्स नुसार तो कसा डील करते. हाऊ टू डील अ स्ट्रक्चर टू एनी सेंटेन्स, इट इज इम्पॉर्टंट टू टेल you because without telling is not to understand it. Yes. Are you satisfied? Yes. Yes. Am I right or not? Right? Yes. Or not? Yes. Oh. So syntax are dealing with the structure of sentence. So आता सेंटेन्स कोणासोबत डील करेल, Structure. सेंटेन्स कोणासोबत डील करेल, Structure. स्ट्रक्चर सोबत, आणि स्ट्रक्चर कोणासोबत डील करेल, Sentence. सेंटेन्स सोबत. आज त्याच्यामध्ये कोणता स्ट्रक्चर येईल आणि काय येईल तो उद्याला आपण बघू. आजच्या पुरते इतकंच, आणि थँक्यू फॉर वॉचिंग टुडे सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासेस. थँक्यू. उद्याला आपण कोणतं बघू, आपल्याला बेसिकली अजून बघायचं आहे, बेसिकली अजून टेन्स वाईज अजून सुरू व्हायचं आहे, तो बरोबर आहे. आपल्याला V1 V2 V3 V4 V5 हे काय ते समजायला लागेल. आणि प्रत्येक टेन्स मध्ये तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असो, सिंपल सेंटेन्स असो, कोणताही NCERT असो पूर्ण इंग्लिश ग्रामरचा, त्याच्यामध्ये V1 V2 V3 V4 V5 हा जर तुम्हाला समजला तर पूर्ण NCERT समजला समजा. कारण V1 V2 V3 V4 V5 शिवाय या इंग्लिश ग्रामर मध्ये खेळ खेळण्यासारखं गणित नाही. मी 100% माझं सांगत आहे, 4 वर्षाचा अनुभव 40 वर्षासारखं, बरोबर आहे. 4 वर्ष झाले मला शिकवून, तर त्याच्यामध्ये V1 V2 V3 V4 V5 काय असते आपण त्याला बघू. आजच्या पुरते इतकंच, ठीक आहे. ओके.